सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी मामी न्यूज बघ मामी. हो अगं मी तुझा ब्रेकफास्ट यांचा डबा झाला ना भरून, आता उरलेल्या पोळ्या मी नंतर करते. ऐक मला ब्रेकफास्ट नकोय. ऐक ना ही न्यूज ऐकलीस तू? मिस इंडिया म्हणजे मिस इंडिया वर्ल्ड ची न्यूज ऐकलीस का? हो ऐकली. तो फ्रॉड जुना आला. शिळे बातमी आहे ती. प्लीज मामी तुला त्या फ्रॉड बद्दल काही माहिती आहे? फ्रॉड बद्दल काही नाही मला काहीच माहित नाही. काहीच माहित नाही म्हणजे इट इज अ फ्रेश न्यूज. तुला काहीच माहित नाहीये? नाही सांगू मी? एक मिनिट प्लीज. ती मिस इंडिया वर्ल्ड होती ना, तिने तिचा क्राऊन परत केला. म्हणजे त्या कॉम्पिटिशन नंतर काहीतरी वाद वगैरे झाले, सो शी रिटर्न इट. हो नाही असं का केलं तिने ते? अगं हे असं काय केलं म्हणजे माहित नाही तुला? नाही. एक तर ना तो क्राऊन असतो ना, क्राऊन दिला त्यांना हा, आणि जर कळलं तिचं लग्न झालंय त्यामुळे ते परत घेणार. त्यापेक्षा हे कळलंय त्यांना आता की लग्न झालंय, त्यामुळे हिनेच अक्कल चालवली आणि परत केला. सांगितलं घ्या. ते मला कळलंय. तिने लग्न का लपवलं हे विचारते. एक्झॅक्टली मलाही तेच तुझी आई. आणि लपवलं तर मग आधी करायचं कशाला? करायचं तर लपवायचं कशाला? माझं म्हणणं असं आहे की आधी लग्न करा नंतर करिअर करा, किंवा करिअर करा आणि लग्न करा. एक्झॅक्टली. ग्लॅमर साठी करतात या पोरी. तुला माहितीये का फेमस व्हायचं असतं ना यांना. हो ए मुली तुझी कॉफी. हो दे. काही करशील पैशासाठी काही करतील. बस प्लीज. त्यांनी आधी करिअर करावं असं मामी म्हणते ते मला अगदीच पटतंय. नाही म्हणजे करिअर करावंच, पण मग लग्नाचा विचार करू नये. नाहीतर मग लग्न करावं आणि शांतपणे लग्न पूर्ण करावं, मग करिअर कडे बघावं. आई तू हे जे काय सांगते ते तू तिला सांग. आपल्या शेजारी असते ना तिला सांगितली असते. बघितलं आई, या आजकालच्या मुली आहेत ना पैशासाठी नवऱ्याला लपवून ठेवतात. बघ. एक्सक्यूज मी, आजकालच्या मुली म्हणजे मुलं सुद्धा असे आहेत बघा. एक नाव सांग मला. एक नाव सांग. चल नाव सांगते. मग बेट लागली बेट. बघा मामी हो तो विटनेस. हो मी विटनेस आहे, पण बेट जिंकल्यानंतर त्याला काय हवं ते सांगून ठेवा ना, तर तो पळ काढतो. एक नाव सांग ना तू. एक नाव सांग. चल सांगू? आमिर खान. त्याचा कयामत से कयामत तक नावाचा सिनेमा रिलीज व्हायच्या आधी त्यांनी हे लपवून ठेवलं होतं की इज मॅरिड. राईट रॉंग? अगं बाई हिला कसं माहिती आहे सगळं? सलाकाच्या गॉसिप मॅगझिन्स वाचते मी. आई शपथ ते मॅगझिन्स ना रद्दीच्या भावातनं विकायला हवे. काय उगाच ठेवलेत ते. गेला ना पळून. श्यामल. हा अगं बाई लवकर तयार झाल्या. मम्मी हाऊ प्रिटी आहे. किती छान आहे. काय ग? हे फुलं. हो दॅट इज मधुमालती. काय? मधुमालती. या सीझन मध्ये असे घोषच्या घोष येतात. आधीच. श्यामल. ए श्यामल. ओरडते कशाला तुम्ही 5 मिनिटं लवकर तयार झालात आज. हो का? हा हे घ्या या. काय? अगं चेक आहे, लाईटचं बिल. अगं बाई ते वाण्याचं बिल द्यायचं आहे ना बाकीचं. बाकी आता वाण्याचं बिल, टेलिफोनचं बिल आणि सोसायटीचा मेंटेनन्स. बरं का? अरे हो बापरे विसरलो तुला सांगायला. अगं श्यामल या वेळेला सोसायटीचा मेंटेनन्स डबल होणार आहे. कोणी सांगितलं तुम्हाला? कुणी म्हणजे मीटिंग मध्ये ठरलं. मी गेलो तो नाही का सही केली त्या दिवशी. का सही केली तुम्ही? अहो डबल मेंटेनन्स फार होतं. अगं फार म्हणजे तो एवढे पैसे भरतो ना, जर भाड्याच्या घरात राहतो असं वाटतं, आणि एवढं करून काही सफाई सुद्धा होत नाही. अगं माझं ऐकून घे ना जरा. काही ऐकून न घेता तुझा आपला तोफखाना सुरू. नाही मी तुम्ही सांग काय. अगं काय श्यामल की या दिवाळीच्या आधी काम काढायचं जरा बिल्डिंगचं. कसलं? अगं हेच ते प्लास्टरिंग कलरिंग वगैरे बाहेरून सगळं. हो नाही मग बरोबर आहे, कारण की असं जुनी झाली बिल्डिंग. एवढे तडे गेले बघितलं तुम्ही. आपण एंट्री करून येतो ना तिथे. अगं तेच त्या दिवशी ठरलं मीटिंग मध्ये. काय झालं की ह्या सगळ्यासाठी जर एकत्र पैसे मागितले नाही तर ते जड जाईल ना, म्हणून 1000 रुपये दर महिन्याला प्रत्येकाकडनं घ्यायचे. म्हणजे ते जरा जड वाटणार नाही. कळलं? मग आधी नाही का सांगायचं तुम्ही? हो विसरलो.
असं कसं विसरला तेव्हा सांगायचं. कसं विसरलो म्हणजे? तू नाही का चपाती ठेवलीस तव्यावरती विसरलीस? अगं बाई, हा. हे बघा, अरे वा, याला काय अर्थ आहे म्हणजे बघा, आता अशा परिस्थितीत आंदोलनाशिवाय दुसरा पर्याय नाही. हे बघा, त्या भांडवलदारांविरुद्ध आपण लढायलाच हवं. नाही सरकार विरुद्ध बंड करून उठायचा विचार आहे की काय तुमचा? नाही हो आबा, सरकार विरुद्ध नाही, त्या बिल्डर विरुद्ध, त्या चड्डानी बिल्डर विरुद्ध. चड्डानी? हा 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 कोण बुवा? अरे म्हणजे आबा, तुमच्यापर्यंत काहीच बातमी आलेली दिसत नाही. नाही बुवा. तुम्ही त्या चड्डानी बिल्डर्सचा बोर्ड नाही वाचलात? बोल कुठं? हो, त्या समोरच्या मैदानावर टोले जंग 17 मजली इमारत उभी राहणार आहे. आहात कुठे आबा? अहो, त्या बिल्डर्सच्या लोकांनी तिकडे काल बोर्ड सुद्धा ठोकला. हो पण खारकर ते मैदान म्हणजे मुलांना खेळण्यासाठी राखीव ठेवलं होतं ना. म्हणून तर म्हणतोय ना. हे बघा आबा, या विरुद्ध कोणीतरी आवाज उठवायलाच हवा. आपण कशाला आवाज उठवायचं? आपण आवाज उठेपर्यंत बाकीचे काय झोपले होते का आबा आबा, बाकीचे म्हणजे कोण? कुणाबद्दल बोलताय तुम्ही? बाकीचे कोण? बघा नाही, आपला आवाज वरपर्यंत पोहोचावा म्हणून ज्या लोकप्रतिनिधींना आपण निवडून दिलेलं आहे त्यांच्याबद्दल मी बोलतो. म्हणजे ते राज्यकर्ते म्हणताय? नगरसेवक, आमदार, खासदार हे आबा, ते सर्व चोरातेच साथीदार. खजिनदार सामील असल्याशिवाय म्हणजे खजिना लंपास करता आता कसं बोलला दाबा, म्हणजे बघा, ज्या अर्थी तो भूखंड बिनबोबत त्या बिल्डरच्या घशात गेलाय, त्या अर्थी हे सगळं प्रकरण म्हणजे आळी मिळी गुपचिळी असं. काय करणार मला सांगा खारकर? आता कुंपण शेत खाते म्हटल्यानंतर काय करायचं काय सांगा मला? आंदोलन. आंदोलन आंदोलन बरोबर ठरलं. हो, ज्येष्ठ नागरिक संघटनेतर्फे याला आपण विरोध करायचा. कशी वाटते कल्पना? कल्पना अतिशय उत्तम आहे, पण आरंभ शूरपणा उपयोगी नाही. शेवटपर्यंत पाठपुरावा करणार का मला सांगा? मी म्हणतो निषेध पत्र लिहूया आपण. आपण एक ठराव करूया. ठराव, कागद पेन्सिल घेऊन या. कागद पेन्सिल घेऊन या. आपण निषेध पत्र तयार करू. आणि आबा, आता मागच्या वेळेस का आपण गुळमुळीच धोरण चड्डानी मला सांगा, चड्डानी आहे कोण? मी सगळ्यात तुम्हाला सांगतो. चड्डानी म्हणजे तुम्हाला माहिती आहे, फार बडा प्रस्ताव आहे ते. असू दे, तुम्हाला गाडी करू नका. आपण तुला बडे प्रस्ताव. आपण लवकरच, मी कागदपत्र घेऊन येऊ का? सॉरी. काय सॉरी? हा, मोदी शोधत बसलास ना? आधी ठेवायचं नाही जागेवरती आणि मग हे असं बस गेली त्याच्यामुळे. बोला ना. काय हे ओळखतात मला. कोण? हा, हे मला पण ओळखतात. मला काय सांगतोस तू? बोलायलाच पाहिजे असं. काय शेखर? अरे काका, बऱ्याच दिवसांनी. हो, अरे आमचं हे टायमिंगच असं आहे. सकाळी उशिरा जाणं, रात्री उशिरा येणं. मग आज काय दांडी? नाही, उशिरा जाणार आहे. आमच्या फ्लॅटला गिराईक आलं होतं ना. तू पण बघ ना. गिराईक म्हणजे? काका जागा विकताय की काय? हो. अरे आता मुलं मोठी झाली, त्यांना जागा पुरत नाही. अच्छा, म्हणजे ही जागा विकून मोठी जागा घेता येतं. बरं काका, जो नवीन टॉवर होता तिथे घेताय की काय? हे रे, मग तिकडे बोरिवलीला. पण अहो, बोरिवली म्हणजे इतक्या लांब या वयात? शेखर, या एरियात परवडणार आहे का? आता मेंटेनन्स किती वाढला इथला. शिवाय आमच्या कंपनीचं आता ते VRS आली आहे ना. पण काका, आपला एरिया सोडून? हो ना, म्हणजे या वयात नाही, म्हणजे बघा ना, आपल्या सोसायटीमध्ये आपण सगळ्या फॅमिलीज कशा एकत्र कुटुंबासारख्या राहतो नाही का? आता तिथे नवीन जागा, नवीन माणसं, म्हणजे काय, मुलांना स्वतंत्र बेडरूम हवे आहेत. पण 2च मुलं ना तुम्हाला? हो, पण हा विकून तिकडे 3 बेडरूम येईल ना. हो. अहो पण काका, जाण्या येण्याचा त्रास किती वाढला. शिवाय गर्दी एवढी, काय करणार? ते तर आहेच रे. बापरे, उशीर झाला. मी रिक्षा पकडून जातो. बघा, मराठी माणूस एकटाच पुढे गेला. हो, पण जाताना फ्लॅट मारवाडाला विकून जाईल, त्याचं काय? बरं आहे, अजून आपली सोसायटी मराठी माणसांची आहे. पुढे काय होईल काही माहित नाही. लिहा.
नाहीतर आम्ही उभा महाराष्ट्र पेटवून देऊ. नाही तर हो काय उभा महाराष्ट्र महाराष्ट्र काय संबंध? हा विभागाचा प्रश्न आहे खारकर. अहो ते कळलं हो आबा, पण काय आहे, असं काही लिहिलं म्हणजे वजन येतं. पण खारकर, आतंकवादी लिखाण छापल्याबद्दल तुमची तुरुंगात रवानगी झाली ना, म्हणजे मग सोसायटीत सुद्धा माझं वजन वाढेल. अरे एक समाजसेवक म्हणून. सोसायटीत वाढेल हो, पण तुरुंगात होणाऱ्या उपासमारीचं काय? तिथे मिळत नाही पण काय. नाही खारकर काय घाबरलात की काय? घाबरतोय कोण नाही, पण मलाही वाटतं म्हणजे अशी सुरुवातीलाच एकदम जहाल भाषा नको. हळूहळू उत्साह वाढेल तुमचा. बिस्किट वगैरे हवी होती का? नको पण माझं काय म्हणणं, तुम्ही जेवूनच जाता ना? अगं शाबल, जेवून काय, आम्ही घरी सांगून सुद्धा नाही आलो. जेवणावरून आठवलं, मला वाटतं आबा आपण उपोषणाचा याच्यात जर अंतर्भाव केला तर कसं वाटतं? उपोषण? हा उपोषण म्हणजे त्या मैदानासमोर आपण आमरण उपोषणाला बसूया. माझी काय सांगायचे बाई, तुम्ही जर दोघे उपोषण करणार असाल तर मी सुद्धा तयार आहे. उपोषणाला नाही, उपोषणाला नाही, तुम्हाला पाठिंबा द्यायला मी 1 दिवसाचं लाक्षणिक उपोषण करीन. काय आहे, आमच्या घरच्याला जरा त्रास होतो या वयामध्ये, मी नाही जेवलो घरी तर. घ्या मग हे नक्की ना? बघू काय आता माघार घ्यायची नाही, अजिबात माघार घ्यायची नाही. तुम्ही मला सांगा की आता कधी बसता? चला काय त्याला काय हो काय त्याला काय नाही म्हणजे नुसत्या उपोषणाच्या कल्पनेनेच कासावीस होतो जीव. येऊन घ्या टू whomever it may concern. whoever it may concern. अरे तो एकच कशाला? आता तो याचा शेजारी होता म्हणून ठीक आहे, नाहीतर असे किती जण आहेत रे? नाहीतर काय, हल्ली प्रॉपर मुंबई सोडून कितीतरी जण बाहेर शिफ्ट होत आहेत. आपल्या हेड ऑफिस मधले फडके माहितीयेत, त्यांनी इतकी वर्ष म्हणजे जवळजवळ 40 वर्ष दादर मध्ये काढली आणि आता अचानक दहिसरला शिफ्ट झाले. काय सांगतो? अरे परवा गेल्या मला वाटते शुक्रवारी मी त्यांना फोन केला तर रडारड सुरू. कसली रे? गर्दीत मला चढता येत नाही, त्रास होतो, जीव जातो वगैरे वगैरे. अरे हे बरं आहे, म्हणजे मोठी जागा पण पाहिजे, गर्दी पण नको, असं सगळं कसं मिळणार? बघ ना, हे म्हणजे ना, चला जाऊ दे, सगळीकडे हेच आहे. हो, आणि काय आहे की मुंबईमध्ये सुद्धा गर्दी आहेच की, शिवाय प्रदूषण आहे, म्हणजे ते काही सुटत नाही ना. अरे पण मग मुंबईतून मराठी माणूस हद्दपार झाला अशी ओरड का रे बाबा? नाही, हे बघ, ते चालणारच. हे सगळं पॉलिटिकली हे सगळं बरोबर आहे. अरे सगळीकडे हेच चाललंय, पण काही जणांची ना आपल्या राहत्या जागेमध्ये खूप इन्व्हॉल्वमेंट असते. हे खरं आहे, सचिन म्हणतो ते बरोबर आहे. माझ्या नात्यातल्या एक आजी, त्यांचं सगळं आयुष्य त्या गिरगावातल्या चाळीत गेलं. त्यांच्या मुलाने जरा बरे दिवस आल्यानंतर अंधेरीला डुप्लेक्स फ्लॅट घेतला. या काय चाळ सोडून जायला तयार नाही. म्हणायला लागल्या, इतक्या वर्षाचे शेजारी, त्यांचा जिव्हाळा, तो आता सोडून या वयात मी कुठे येऊ? नाही, माझं काय होईल ते इथेच होईल. नाही, असतं असं काय, परिस्थितीमुळे माणूस जरा हतबल होतो. माझ्या मते सगळ्यांच असं होत असणार. आबा प्लीज, आय कांट सी. एक मिनिट. I also can't see why people behave like this. आबा प्लीज. काय उपयोगाचा आहे? खूप चांगलं झालं. एक मिनिट. चांगलं काय नाही आहे, चांगलं आहे. काय झालंय? बघ ना, आय कांट सी. इट्स अ व्हेरी इंटरेस्टिंग प्रोग्राम. प्लीज. सामाजिक जाणीव नाहीये फक्त. आबा काय झालंय? झालं पाहिजे काय, प्रवृत्तीचं मला बरं का, आम्हाला माणसाचं कौतुक वाटतं म्हणण्यापेक्षा आश्चर्य वाटतं. काय आबा काय झालंय? स्वतः पुरता विचार करतो लोक, दुसऱ्या कोणी बघतच नाही. तिला टीव्ही म्हणून नागरिक पण तुझी जबाबदारी काय आहे की नाही सांगायला. फक्त तो टीव्ही तिचं काहीतरी महत्वाचं आहे ना. महत्वाचं सांगतो मी सगळं, स्वतः पुरता सुद्धा विचार करता, दुसरं काही हेच नाही. तुम्ही बसून घेता का? काय कळत नाही थोडस तुम्ही थोडं मला हरकत नाही, कुठे मला आबा काच फुटेल ती नको. अरे
तुझी वाट बघत होतो पाणी पिणे चहा वगैरे काहीतरी अगं एक जरा गार पाणी दे बसून काय महत्वाचं मला बोलायचं हे बघ तू चहा वगैरे घे आणि जेवायच्या आधी आपण पटकन जाऊन येऊया. कुठे? सोसायटीमध्ये महत्वाची मीटिंग आहे, तुला तू यायला पाहिजे. सोसायटी जाऊ दे आबा तुम्ही जाऊन या ना. नाही तुला यावं तू लागेल. अहो नाही काय आबा तुम्ही फार छान बोलता आणि तिथे फार घोळ घालता. तुमचं सगळं ऐकतात ना सगळे. तुम्ही चांगलं बोलता. शेखर तू साखर पेरणी करू नको. तू साखर पेरणी करू नको. मला बोलू मला बोलू काय सांगा सांगतो शेखर तुला माहिती आहे की समोर आपल्या घराच्या बरोबर समोर एक टोलेजंग इमारत उभी राहणार आहे. हो तो शिर्या बोलला मला सकाळी. बोलला तुला काय वाटलं नाही का सांग मला त्याच्याबद्दल. हो अहो काय आहे की सगळ्यांनी एकत्र येऊन काहीतरी करायला पाहिजे. काय करणार. तो भूखंड मैदानासाठी राखून ठेवलेला होता मुलांच्या. आणि सगळ्यांनी करायला पाहिजे. म्हणजे काय तू काय करतोय का सांग मला. जो तो आपल्या गोष्ट बघायला लागला तर काय होणार काय सांगणार. दुसऱ्याला मरून दे माझं ते खरं. असं कसं सगळे जोपर्यंत एक होऊन विरोधात आवाज उठवत नाही तोपर्यंत असं चालणार नाही. अहो आबा तुमचं बरोबर. अहो बरोबर आहे तुमचं. पण काय होतं या परिस्थितीमध्ये एक कोणीतरी इनिशिएटिव्ह घेऊन असं उभं राहिलं की काही होत नाही ना. कोण करणार या सगळ्या. मी सांगतोय ना त्यासाठी. तू तिकडे यायलाच पाहिजे. नागरिक म्हणून तुझी जबाबदारी तू तिकडे यायलाच पाहिजे. हो तू थांबू नको. तू यायला पाहिजे. महत् प्रयासाने बरं का महत् प्रयासाने मी आणि खारकरांनी सगळ्यांनी एकत्र बोलवलेलं आहे आणि तुला यावंच लागेल. तुला सांगतोय नागरिक पण तुला जबाबदारी कळत असेल तुला तिकडे यायलाच पाहिजे. हो मला मी काय अहो येतो मी जरा फ्रेश होऊन येऊ. लवकर फ्रेश होऊन. अहो चला ना लवकर. अगं हो पण मला काय कळत होतं हे काय. एक मीटिंग आहे तिथे जायचं एवढं म्हणतात. चला रिलॅक्स. तुम्ही कॉफी पिता का थोडी. अगं निकिता हे बघ हा अवतार असा धारण केल्याशिवाय शेखर ऐकणार नाही मला माहिती होतं. म्हणजे तुम्ही नाटक केलं. अगं नाटक म्हणजे काय मला त्याचा स्वभाव पहिल्यापासून माहिती आहे लहानपणापासून. असा दमात घेतल्याशिवाय तो ऐकतच नाही. असं कसं निवड तयार झाला पण त्याला घेऊन जातो आणि मग आता सुरू करतो. येईपर्यंत जरा टीव्ही बघतोय. मला दिसणार कसं मध्ये मध्ये उभी राहू नको. वाईट सवय ते लोक बघत असताना मध्ये मध्ये अशी उभी राहायची. बघू. ऑल for now थांब जरा. एक मिनिट रे. से हाय टू रिची. उठ चल. एक सेकंड होत आलंय रे. एक सेकंड थांब. से हाय टू रिची. रिची कोण. मित्र आहे माझा. हो मित्र आहे. फक्त मित्र आहे. हो कारण मी त्याच्या गर्लफ्रेंडला मेल पाठवते. कळलंच स्टुपिड. चल बस झालं. अरे एक सेकंड झालं. थांब सेंड करू दे रे. गेला. तुला मेल चेक करायचं. उठ. नाही करणार. मी काय त्रास आहे. कर हा तुझा पासवर्ड सांग. मला माहित नाही म्हणजे टाईप कर पाहिजे. माझा आज तारीख आहे. आज तारखेवर हो महिन्याला चेंज करतो मी. मनोज कुमार होता परवापर्यंत. आज काल मी काय धर्मेंद्र आहे आता. धरमजी का धर्मेंद्र. असं सांग ना मग. मेरा प्यार सच्चा है जानू. चुप हे बघ कसा मेल आलाय. बघ आला की नाही. थांब जरा ओपन करू. गेम डाउनलोड केलाय तिने. उठ. गप्प बस. तुला येतो तरी का. मला येतो. अरे बसून करू दे ना. मला शिकू दे ना. तू शिकव ना मला. हे बघ सुरू काय आरडाओरडा काय चाललंय. काही नाही. गेम डाउनलोड केलाय. अरे ऐकताय का माझं. हो सॉरी. ते आबा आणि बाबा अजून आलेले नाहीयेत. आले नाहीत म्हणजे कुठे गेलेत कुठे. आणि असे कसे आले नाहीत. अरे मीटिंगला गेले ना. आता जेवायची वेळ होत आली आहे. मीटिंगला गेलेत. कुठल्या मीटिंगला. अरे ते मैदानाच्या मीटिंगला तू होता नाही. हा नव्हता नाही. मी होते. हो अरे ती सोसायटीमध्ये मैदान होतंय ना. होतं समोर. काय मला बोलायला लावतोस तू. आबा आणि बाबा आले नाही जरा बघून येतोस काय एवढं मला विचारायचंय. अच्छा म्हणजे 2 टिपरे गेले तिकडे. हो काय परस्पर मला न सांगता कसं काय जाता. आणि मला सांगितलं असतं तर 3रा टिपरे गेला असता केवढं वजन पडलं असतं मीटिंग मध्ये आपलं. हो का. या 3ऱ्या पिढीने त्या 2 पिढ्यांना शोधून आणावं अशी माझी इच्छा आहे. कळलं का. किती बडबड करत असतो.
कसला आवाज? दाराशी कोण ओरडतं? हे बंद करून ये. आबा मी काय म्हणतो अहो आबा आता त्या फाजील माणसं आहेत. आबा आबा मी काय म्हणतो अहो तुम्ही जाऊ दे ना कशाला त्यांच्या नादी लागता तुम्ही शांत राहा ना पण कशा नादी लागता म्हणजे काय काय झालंय? घाटची वृत्ती आहे. अहो नाही काय झालं? समाज कोणी नाही कीड आहे तुला सांगतो. सामान पण जरा पाणी घेऊन ये ना यांच्यासाठी काय नाही तुम्ही आबा ती इथे बसा बघू तू कशा म्हणजे गाडी घेऊन लागते काय कुठला आवाज? अगं नाही का मीटिंग झाली त्याची उगाच बसा तुला काय सांगतो तू त्यातलाच आहे. अहो मी काय म्हणतो काय झालं आवाज? अगं नाही, एक मिनिट काय अहो काय मला मनात आलं होतं बरं का की नका जाऊ तुम्ही त्या मीटिंगला म्हणून म्हटलं उगाच वाद नको. मी तेच सांगतोय आबा ना उगाच वादविवाद होता काय तुम्ही वाद जरा झाले की शांत काय? राहा शांत राहायचं. पण यावरूनच वाद झालेला आहे. सगळ्यांचं हेच म्हणणं आहे आपण शांत राहूया. अरे मी त्याला म्हटलं या मैदानावर टॉवर होतोय टॉवर काहीतरी करायला हवं. तर ते 80% लोकांचं म्हणणं हेच आहे मरू दे आपल्याला काय करायचं आपण शांत राहूया. अहो आबा पण तुम्ही म्हणालात ना की आंदोलन वगैरे. अरे कसं करणार आंदोलन? श्रीया आंदोलन एकट्याने नाही करता येत. अरे पाठीमागे जर भ्याड मंडळी असली तर कसं शक्य आहे मला सांग. ही अगदी घातकी प्रवृत्ती आहे. मला सांगतो स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्याची प्रवृत्ती आहे. समाजाला कीड लागलेली आहे. अरे ही जर वृत्ती आमच्या वेळी असती ना तर संयुक्त महाराष्ट्र झाला नसता आणि त्याच्यापूर्वी स्वातंत्र्यही मिळालं नसतं. पण आबा तुम्ही कशाला त्रास करून घेताय? मी तेच सांगतोय त्यांना कधीपासून माझं काही नाही रे पण शिर्या तुमच्या पिढीनं हे लक्षात ठेवायला पाहिजे. आमचं काय आता सगळं संपलंय पण तुम्ही जर यातनं बाहेर पडला नाही तर समोर सगळा अंधार आहे लक्षात ठेव. म्हणजे सौजन्य आणि बुळेपणा यात फरक आहे. तुम्ही हे ओळखायला शिकाल तर प्रगती कराल. सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी